नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय आणि हा व्हिडिओ ब्लॉग असणार आहे आपला। तर ब्लॉग बनवायचं कारण असं की मी आता खूप दिवसांनी कुठेतरी बाहेर फिरायला वगैरे चाललेलो आहे आणि मी चाललेलो आहे कलकत्ता आणि जगन्नाथपुरीला। आणि त्यात इंटरेस्टिंग म्हणजे मी फर्स्ट टाइम विमानाने प्रवास करणार आहे। सो तुम्हाला दाखवेन मी माझा कसा अनुभव असेल विमानाचा फर्स्ट टाइम प्रवासाचा वगैरे। आणि खूप दिवस व्हिडिओज आपले रेसिपीचे आले नाहीत कारण माझी जाण्याची तयारी वगैरे चालू होती आणि ऑफिस, त्यामुळे मला रेसिपीचे व्हिडिओ शूट नाही करता आलेत। सो आता इथून पुढे 3-4 म्हणजे एक हफ्ताभर तरी मी बाहेर आहे। सो रेसिपीचे व्हिडिओज नाही बघायला भेटणार तुम्हाला, पण जसं मला जमेल तसं मी तिकडे फिरणार वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून। सो चला आता आपण भेटूयात पुढे। सो गाईज मला मध्ये काही शूट करता नाही आलं आहे। सो आम्ही आता पोचलो आहे एअरपोर्टला। सो बघूयात आता पुढे कसं आमचं चेकिंग वगैरे असेल, सर्व काही बॅगेज वगैरे असेल तर तुम्हाला दाखवतो, जसं दाखवता येईल तसं मला, बिकॉज माझंही फर्स्ट टाईमच आहे। इथे बघू शकता पाठीमागे टर्मिनल 1ला होता मी, सांताक्रूजला। सो भेटूयात आता आपण आतमध्ये जाऊन। सो गाईज आम्ही सर्वजण चाललेलो आहे, फायनली सगळेजण आलेले आहेत। तर आता आम्ही आतमध्ये जातोय। ही माझी ताई आहे, ताईचे आई बाबा आहेत, भाऊजी आणि त्यांची मुलगी आणि आई आहेत माझ्या। सो चला जाऊयात आता आपण आतमध्ये। सो गाईज आमचं बोर्डिंग पास वगैरे दाखवून झालेलं आहे आणि आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे एअरपोर्टच्या। सो तुम्हाला नजारा दाखवतो। चला भाई। सो गाईज आता आम्ही सगळं बॅग वगैरे लगेज वगैरे जमा केलेलं आहे। जी आमची हे होती विमानाची एअरलाईन इंडिगो, सो त्यांच्याकडे आम्ही आमचं सगळं लगेज वगैरे जमा केलेलं आहे। सो आता आम्ही आतमध्ये एंटर करतोय। सो जाऊयात आता आपण पुढे। सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे, जो आमचा गेट नंबर आहे एअरपोर्टमध्ये तो आम्ही बघतोय आता। तर आता तिकडे चाललेलो आहे। तर फायनली आतमध्ये एंट्री केलेली आता। सो इथे आता आमची फ्लाईट आहे, गेट नंबर 24ला आम्हाला जायचं आहे। इथे बघू शकता, इथे तुम्हाला वेटिंग करायसाठी पण आहे। बापरे। सो गाईज इथे बघू शकता आमची फ्लाईट आलेली आहे।
गुड मॉर्निंग. चला चला. सो गाईज आता फायनली आम्ही विमानात बसलेलो आहे आणि आता लवकरच हे होणार आहे प्रवास आमचा सुरू. तर इथे आई आहे, बाकी सगळे असे पुढे पाठी बसलेले आहेत. आम्ही सगळ्यांच्या सीट वगैरे सगळं असं. तर आई आणि मी बाजूला आहे, ताई भाऊजी आमच्या पुढे, त्यांच्या पुढे बाकी सगळेजण आहेत. सो एक मिनटं मी दाखवतो सगळ्यांना. हाय करा. हाय भाऊजी. और छोटे बैग्स को सामने वाली सीट पे रखें. आई बाबांना सांगा. और प्रस्थान के लिए आए हो खाली रखें. वेलकम टू इंडिया. हाय. वी वुड लव टू टेक ऑफ विथ यू एट द अर्लीस्ट. सो सगळेजण आता बसलेले आहेत. समुद्र ते समुद्र समुद्रच आहे आता काय. दिसतंय आता खाली गेलं आता नाही. पृथ्वी गोल आहे ना. हा पृथ्वी गोल आहे ना. मध्ये जवळ आला खाली गेला असं वाटलं. नाही नाही ती लाईट आता खाली दिसायला. मगाशी वरती होतं ना तिकडे टेकड्यावर दिसत होतं. झाला दिवस. मस्त वाटतंय. चल खाली उतरून जेवून मग चल म्हटलं खाली जाऊन जाऊ. बघ ना किती सुंदर वाटतं ना. ढगं कशी एकदम. दिसतंय ना तुम्हाला. हो बर्फाचे डोंगर आहेत. हा बघ पाणीच रे. पाण्यातच गाव आहे का काय ते. चलो आ गए हम नीचे. मला वाटतं एअरपोर्ट आहे. आलो. खाली उतर. आसमान से जमीन पे आ गए. आसमान से जमीन पे आ गए. चलो. सो फ्रेंड्स, तर आमचा आता विमानाचा प्रवास इथे झालेला आहे. फायनली कलकत्त्यामध्ये आम्ही पोचलेलो आहे. सो आता इथून पुढे सामानाचं बॅग वगैरे कलेक्ट करायच्या आणि मग हॉटेलवरती जाऊयात. आणि मग आजचं आपलं असणार आहे कालीघाट आणि कालीमाताचं दर्शन. सो बघूयात आपण पुढे. हो. सो फ्रेंड्स, आता आम्ही कलकत्त्यामध्ये रूमवरती आलेलो आहे, हॉटेलवरती. आता चाललो आम्ही कालीघाटला
मंदिरामध्ये, तर तिकडेच जाऊन आम्ही कालीघाटला जाऊन आंघोळ वगैरे करणार आहे आणि मग दर्शन वगैरे आणि माताची पूजा वगैरे असणार आहे. सो आता डायरेक्ट देवळातच भेटूयात आपण. सो फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहे दक्षिणेश्वरी काली मंदिरला आलेलो आहे. तर इथे कालीघाटवरती आलेलो आहे. तर इथे बघू शकता माझ्या पाठी कालीघाट आहे, म्हणजे दक्षिणेश्वरीचा घाट आहे. तर इथे आम्ही आंघोळ्या वगैरे केलेले आहेत आणि आता दर्शनासाठी जाणार आहोत आतमध्ये आपण. तर चला, मला आतलं दाखवणं काही शक्य नाही होणार कारण की आतमध्ये अलाउड नाही आहे मोबाईल, तिथे जमा करावा लागतो. तर जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. आई इकडे बघा. बरोबर नाही येते इथे. तिथे बघू शकता मस्त असा घाट आहे. सूर्यदेवी आलेला आहे. इथे आमच्या आई गेल्यात पाण्यामध्ये हातपाय धुवायला पुन्हा. सो इथे आता आम्ही कालीघाट मंदिरमध्ये दक्षिणेश्वरीला आलेलो आहे आणि आता इथे हे सर्व माताचा मानपान ठेवलेलं आहे, तर आता घेऊन जायचं आहे. सो फ्रेंड्स, आता मी आहे कालीघाटला आणि कालीघाटला आणि दक्षिणेश्वरी कालीला मंदिरामध्ये काही शूट करता नाही आलं आहे बिकॉज तिथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी मनाई आहे. सो मी थोडं बाहेरचा नजारा तुम्हाला दाखवतो आहे. आणि आता हा आजचा दिवसामध्ये कालीघाट आणि दक्षिणेश्वरी कालीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता उद्या आम्ही पुन्हा कलकत्त्यामध्ये इतर काही मंदिरं वगैरे फिरणार आहोत, तर ते तुम्हाला दाखवेल.